खुमगाव परिसरात एका महिलेसह 18 बकऱ्या मृत्यू पावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिकृत तपशिलाबाबत प्रतीक्षा आहे. खुमगाव रेल्वे स्थानक परिसरात आज संध्याकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार खुमगाव येथील लताबाई नारायण सांगळकर वय 50 वर्ष यांचा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या 18 बकऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान लताबाई सांगळकर या आपल्या बकऱ्यासह रेल्वे मार्गालगतच्या परिसरात होत्या. त्याचवेळी महाराष्ट्र एक्सप्रेस तेथून जात असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मदत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. ओम साई फाउंडेशनच्या सदस्यांनी मदत कार्यात सहभाग घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने या घटनेची अधिकृत नोंद घेत पुढील अहवाल वरिष्ठांकडे पाठविल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे सांगळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खुमगाव आणि परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाबाबत अधिकृत तपासातून आणखी माहिती समोर आल्यानंतर आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवू.